हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर आमच्या घरात मला आणि सासूबाईंना उपवास असतो संकष्टी चतुर्थीचा. आणि आपले गणपती बाप्पा पण तुम्हाला माहिती आमच्या घरी आहे. तर त्यांना पण त्यांची पण पूजा वगैरे करायची होती. तर सकाळी सकाळी मस्त पूजाने रांगोळी काढली होती दारापुढे. तर आम्ही म्हणजे 1-2 दिवसाआड रांगोळी काढत असतो, कारण मग तसं लहान मुलं नाही, त्यामुळं मग रांगोळी पुसल्या जात नाही आमची. तर मस्त छान रांगोळी काढली होती. आणि इकडे बघू शकता सकाळी सकाळी आपला लाडू पण उठलेला होता आणि मम्मी देवपूजा करत होत्या. तर तो पण रोज देवपूजा करताना मम्मींसोबत तिथे बसलेला, म्हणजे त्यांच्या मांडीवर बसून तोही देवपूजा करत असतो. तर त्याची गादी पण तिथेच होती. तर काही वेळ जोपर्यंत तो तिथे म्हणजे बसेल तोपर्यंत गादीवर असतो. आणि नंतर मम्मी त्याला मांडीवर घेऊन बसतात आणि तोही छान एन्जॉय करतो देवपूजा. तर सर्व आवरलं दुपारचं. आम्हाला तो उपवास होता, फराळ पाणी झाला, बाकीच्यांचे जेवण झाले. त्यानंतर मग आम्ही दोघीही गावात गेलो. तर गावात आमचं थोडं काम होतं, त्यामुळं मग गावात गेलो आणि गावात आमचं जे काम होतं ते तर झालं नाही. तर म्हटलं चला लाडूसाठी पूजाला स्वेटर पण बघायचं होतं. तर त्याला म्हणजे ह्या टाईपचं स्वेटर घ्यायचं होतं, शॉर्ट बाईचं, कारण आता थोडी थंडी कमी होत चाललेली, त्यामुळं त्याला तसं स्वेटर घ्यायचं होतं. आणि मग तिने छोट्या मुलींचे ड्रेस बघितल्यावर तिला तेजू दीदीच्या मुलीला पण ड्रेस घ्यावा असं वाटलं. मग तिने ना एक ड्रेस घेतला. आणि तेजू दीदीने त्यांना म्हणजे तेजू दीदीला बाळ झाल्यापासून ती आलेली होती दवाखान्यात, पण त्यानंतर मग तिने बघितली नव्हती तेजू दीदीचं बाळ. तर मग ती बोलली की आता आपण गावात आलोच आहे. तर जवळच मावशीचं घर होतं. तर मग मावशीच्या घरी पण गेलो, कारण तेजू दीदी अजून तिथेच आहे. आणि मावशीला पण बघायचं होतं, कारण मावशी भरपूर दिवस झाले आजारी होती, त्यामुळं मग आम्ही तिकडे पण गेलो. आणि त्याआधी आम्ही आलो होतो दुकानात, कारण आपल्या लाडूसाठी नेट पण घ्यायचं होतं, कारण थंडी कमी झाली आहे आणि ऊन म्हणजे थोडी गरमी वाढत चालली. तर घरात मच्छर पण यायला लागले. तसं तर मच्छरची कॉईल वगैरे लावलेलीच असते, पण मग लहान बाळ आहे, त्याला काही एवढं सांगता येत नाही. तर कधी कुठे मच्छर चावेल हे सांगता येत नाही, त्यामुळं मग आम्ही नेट पण घेतली. तसं त्याच्या गादीला पण नेट आहे, पण ती नेट आता छोटी झाली, त्यामुळं मग आम्ही ही नेट बघितली. तर तुम्ही बघू शकता ती नेट अशी डायरेक्ट छत्रीसारखी होती, म्हणजे आपण ती कुठेही आपल्या सोयीनुसार घेऊन जाऊ शकतो. तर भरपूर मोठी पण होती, आपला लाडू त्यात बसेल पण, आणि ती बंद पण करता येते. तर तेच काका आम्हाला म्हणजे कसं उघडायचं आणि बंद करायचं ते करून दाखवत होते. त्यानंतर मग आम्ही तेजू दीदीच्या मुलीला बघायला गेलो. आणि इकडे पूजाने तेजू दीदीच्या मुलीला सुंदर असा ड्रेस घेतला होता, तर तो तिला देत होती. त्यानंतर मावशीला बघितलं आणि जरा वेळ बसलो आणि घरी आलो, कारण मग आज उपवास पण होता आणि गणपती बाप्पाला नैवेद्य पण दाखवायचा होता. घरी आल्यानंतर जरा वेळ आम्ही आराम केला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागलो. तर आजचा मेनू होता भेंडीची भाजी, वरण भात आणि बटाट्याची भाजी करायची होती. तर पूजा इकडे वरणाची तयारी करते, डाळ शिजवून घेतलेली होती. आणि भेंडीची भाजीही करायची होती, त्यामुळं इकडे भेंडीची भाजीही कापून घेतलेली होती. तर आम्ही दरवेळेस जशी रेग्युलर भेंडी करतो आपण नॉर्मल मिरची आणि जिरे टाकून, तर तशी न करता तिने वेगळ्या पद्धतीने केली होती आज. तर आम्ही भेंडी कशी केली होती ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी तर कढईमध्ये जिऱ्याची फोडणी दिली, त्यानंतर त्यात बारीक चिरलेला बटाटा टाकला आणि मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे थोडे अजून दळून घेतले आणि ते पण बटाट्यात फ्राय करायला टाकले. त्यानंतर एक टोमॅटो चिरला, तो पण टाकला त्यात. आणि त्यानंतर मग त्यात हळद थोडीशी, आपला गरम मसाला वगैरे तो टाकला आणि त्यानंतर भेंडीची भाजी टाकली, म्हणजे सॉरी कापलेली भेंडी टाकली. तर अशा पद्धतीची भेंडी आम्ही म्हणजे करत असतो, कारण आवडते. आणि सर्वात मेन म्हणजे ह्या भेंडीला जी सर्वात जास्त चव येते ती म्हणजे आपल्या मॅगी मसाल्याने. तर मॅगी मसाला टाकल्यामुळे ह्या भेंडीची चव खूप जास्त वाढते. तर आम्ही दरवेळेस म्हणजे साधीच भेंडी करतो, पण कधी जर खाऊशी वाटली तर अशा पद्धतीने पण भेंडी करतो. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल अशी भेंडी केल्याने. अगदी साधी सोपी रेसिपी आहे.
तर भेंडीची भाजी झाली, इकडे वरणही झालं होतं. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघाल की संध्याकाळची वेळ होती. मिस्टर अथर्व शीर्ष बोलत होते गणपती बाप्पांसमोर बसून. तर आपल्या लाडूला पण घेऊन बसलेले होते आणि तो बघा किती शांत एकटक बाप्पांकडे बघतोय. आणि मिस्टर इकडे त्याला घेऊन मस्त अथर्व शीर्ष बोलताय. आणि आमचा स्वयंपाकही चालू होता आणि तो त्यांच्याकडे असल्यामुळे त्याचा त्रासही नव्हता काही, तर आम्हाला स्वयंपाकही करता येतो निवांत. तर बटाट्याची भाजी पण करायची होती. तर एकीकडे मी पोळा करायला घेतल्या. तिने वरण आणि भेंडीची भाजी केलेली होती. तर इकडे बटाटे शिजवून घेतले होते. म्हणजे शिजवलेल्या बटाट्याची भाजी करायची होती, कारण आज गुड्डू आणि त्याचा मित्र, तर त्यांचं काहीतरी काम होतं सिन्नरला, त्यामुळं मग ते पण आले होते. आणि म्हणजे तो येणार नव्हता, पण मीच त्याला बोलली की घरी ये जेवण करायला. तर मग तोही जेवायला येणार होता घरी, त्यामुळं मग बटाट्याची भाजी पण केली. तर तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने केली. तर लसूण, मोहरी, जिरे त्याची फोडणी दिली. त्यानंतर त्यात एक म्हणजे चिरलेला कांदा टाकला आणि त्यानंतर आपले हिरवे वाटाणे म्हणजे मटार टाकले. तर ते छान फ्राय करून घेतले, कारण वाटाणे जास्त फ्राय म्हणजे कडक राहिले तर मग ते चांगले लागत नाही. त्यानंतर मी पुढचं तुम्हाला दाखवायचं विसरली. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद वगैरे टाकली आणि त्यानंतर मग बटाटे आपण जे शिजवलेले होते ते टाकले आणि गरम पाणी टाकलं. तर अशा पद्धतीने आपण थोडी ओलसर भाजी केली. तर भाजी पोळ्या सर्व झाल्या होत्या. तर गणपती बाप्पांसाठी गोड नैवेद्य म्हणून रवा करायचा होता, म्हणजे आपला शिरा. तर शिरा पण गुळाचा करायचा होता. तर इकडे मी पहिले तर रवा भाजून घेतला छानपैकी. त्यानंतर मग गुळाचं पाणी करायला ठेवलं होतं. आणि गुळाचं पाणी म्हणजे गुळाचा शिरा पण छान लागतो. तर दरवेळेस साखरेचा करतो म्हटलं, ह्यावेळेस गुळाचं करून बघू. तर कढईमध्ये तूप घेतलं 2-3 चमचे. त्यामध्ये ना बदाम मी दळून टाकलेले होते. तर आधी बदाम फ्राय करून घेतले, जी पावडर केलेली होती ती. त्यानंतर मग त्यात जो मी गरम केलेला रवा होता थोडा भाजून घेतलेला होता, तर तो रवाही छानपैकी भाजून घेतला. तर तो थोडा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा, कारण मग असं तो कडू लागत नाही, कडू म्हणजे कच्चा लागत नाही. त्यानंतर मग थोडंसं दूध टाकलं. दूध टाकल्यानंतर ते छान परतवून घेतलं. परतवल्यानंतर ते दूध पूर्ण त्यात शोषून घेतो रवा. आणि ते पूर्ण म्हणजे शोषून घेतल्यानंतर मग त्याच्यात वरतून जे आपण गुळाचं पाणी केलेलं होतं, तर ते गुळाचं पाणी टाकलं. गुळाचं पाणी टाकल्यानंतर पण व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घ्यायचं, कारण नाही तर मग त्याच्या गाठी तयार होतात आणि त्या गाठी झाल्यानंतर मग त्या अशा पिठाळ लागतात. तर तुम्ही बघताय की म्हणजे टाकल्यानंतर लगेच एकसारखं चमच्याने फिरवत राहायचं आहे. तर असं करून झाल्यानंतर बघताय तुम्ही खूप छान असा शिरा तयार झालेला होता. सर्व स्वयंपाक झाला. त्यानंतर मग मी नैवेद्याचे ताटं भरले आणि नैवेद्य दाखवायचं होतं आपल्या गणपती बाप्पांना. आरती पण करायची होती. तर आम्ही आरती झाल्याशिवाय जेवण करत नाही. तर आधी गणपती बाप्पांना ताट दाखवलं, त्यानंतर देवघरातही दाखवलं. त्या ताटाभोवती पाणी वगैरे फिरवलं आणि जो आम्ही गुळाचा शिरा बनवलेला होता मी त्याचेच मोदकही बनवलेले होते. तर ते झालं. नैवेद्याभोवती पाणी वगैरे फिरून झाल्यानंतर मग आम्ही आरतीला सुरुवात केली. नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर आमचं सर्वांचं जेवण झालं आणि इकडे गुड्डू म्हणजे माझा भाऊ आणि त्याचा मित्र, तर ते दोघंही आलेले होते. तर त्यांचंही जेवण झालं. त्यानंतर ते मस्त लाडूसोबत खेळत होते दोघं पण. आणि त्यानंतर मग ते पण गेले. तर मग सगळं मी भांडे वगैरे घासून घेतले, किचन ओटा साफ केला. आणि बघताय किचन म्हणजे सर्व साफ वगैरे केल्यानंतर मग मी वरती आली. आणि नंतर मग आमचा लाडूसोबत खेळण्याचा टाईम असतो. असं नाही करायचं. हा असं नाही ओलदायचं. शोन्य बाबा अरे 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 नेट बघा ना किती सुंदर मस्त आहे ना.
त्याला टाकलं होतं त्याने हातानेच खाली पाडून टाकली होती ती दुपारी. आणि ही जी दांडी ती डायरेक्ट अशा हाताने खाली ओढून. हे बघा ना, त्याला एक शर्ट पण आणलं. हे बघा ना. छान आहे ना? स्वेटरसारखं आहे. हे बघ हे बघ तुला नवीन ड्रेस आणला, नवीन ड्रेस आणला, छान छान आणला. याच्यात तुझी बॉडी बायशेप लय छान, लय छान बायशेप दिसते. तो पण आवडतोय. याला आपण टाकू ना याने. गादी ठेवायची, त्याचा छोटा बेड. छोटा बेड छान वाटेल ना. छान वाटतंय पण तो घाबरला नाही म्हणजे बरं आहे. पिल्लू चल बाळा झोप. ए बाबा, केस नको. पिल्लू पिल्लू झोपणार नाही. पिल्लू त्याचे इथे झोप. त्याला भीती वाटते का अजून ते वरच्यावर टाकलं का. नहीं अबे हमारा सोने का मूड नहीं है. नाही नाही नाही. काय रे अय फटके देऊ का. नहीं नहीं बस म्हणायचं बस. सोन्या अय सोन्या काय करतोय तू. काय उद्योग चालले म्हणजे रात्री तुला फिरवायचंय का. तर आज दिवसभर गणेश भाऊ पण घरी नव्हते कारण त्यांच्या मित्राचं आज लग्न होतं तर ते पण कोपरगावला गेलेले होते. तर ते संध्याकाळी आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर घरी आले. मग त्यांचंही जेवण झालं आणि त्यानंतर मग ते वरती आले आणि बघताय आल्यानंतर लगेच लाडूला घेतलं आणि लाडू पण त्यांच्यासोबत खेळत होता. तर त्याला असं असतं बाहेरून कोणी आल्यानंतर त्याला जर म्हणजे घेतलं नाही तर तो एकटक त्यांच्याकडेच बघत राहतो. उलटी पण करू राहिले. क्या लागो चलते खराब. पप्पाचे नवीन कपडे त्याला बघवले नाही. केला खाला. पप्पाची नवीन केला खाला. खलप करून टाकले का रे पिल्लू. शुभी करून टाकली ना ते बी करून टाकली. आता धुवायला लागल ना. मम्माचं काम वाढवतो नुसता. कुठं झोपलं. नेट मध्ये झोपलं. आता पिल्लूला दास नाही चावणार. त्याला भीती वाटते. बाई काय झालं. हे बघ हे बघ. खेळ खेळ तू खेळ खेळ. खुलखुला खेळायचं बाला. तू नाही करायचं. धर. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ आणि आज आमचा दिवस असा गेला. तर आता व्हिडिओ इथेच थांबवते. तर तुम्हाला असा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.